राजापूरवाडी कोळी समाजानं केला महाराष्ट्र शासनाचा निषेध। शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी इथं कोळी समाजानं भव्य रॅली काढून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। तसेच आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, महादेव कोळी दाखला मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणा दिली। आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी व ढोर कोळी या जमातीच्या उपोषणार्थींना नागपूर इथं बळाचा वापर करून उचलून नेले। याबाबत जाहीर निषेध म्हणून राजापूरवाडी कोळी समाजाच्या वतीनं निषेध नोंदवत रॅली काढली। रॅली लक्ष्मी मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत काढण्यात आली आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब कोळी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की सन 1901 च्या जनगणनेप्रमाणे तत्कालीन जनगणना आयुक्त यांच्या आदेशानुसार कोणत्याही जातीची पोटजात नोंद करू नये असं स्पष्ट असल्यामुळं वरील सर्व जातींची नोंद फक्त कोळी अशी करण्यात आलेली आहे। याच नोंदी महाराष्ट्र शासनानं लागू कराव्यात। STP, OTSP असा भेदभाव रद्द करावा। शपथपत्राच्या आधारे आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी इत्यादी जमातींच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने द्यावेत। अशा मागणीसाठी नागपूर इथं यशवंत स्टेडियममध्ये लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येत होते। उपोषणासाठी बसलेल्या समाज बांधवांना दडपशाहीनं उचलून नेल्याबद्दल दडपशाहीचा निषेध म्हणून आज राजापूरवाडी कोळी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी अनिल कोळी, श्रीकांत कोळी, भाऊसो कोळी, पोपट कोळी, डॉक्टर संदीप कोळी, वाल्मिकी कोळी, वैभव कोळी, प्रदीप कोळी, आनंदा कोळी, विरूपाक्ष कोळी, दीपक कोळी, दीपा सावळे, निर्मला कोळी, दीप्ती कोळी, शालन कोळी, भारती कोळी, शोभा कोळी, रुपाली कोळी, अश्विनी कोळी, सरस्वती कोळी, जयश्री कोळी, सुवर्ण कुर्ली मोठ्या संख्येनं महिला वर्ग या निषेध रॅलीत सहभाग नोंदवला। आदिकवी महर्षी वाल्मिकी तसेच छत्रपती शिवाजी महाराज व तसेच बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र विनंती करून मी कोळी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाने परवा नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशना तिथे उपोषणाला आमचे महिला बंधू व कोळी समाजाचे म्हणजे महिला भगिनींनी सगळे उपोषणाला बसले होते। तसेच महाराष्ट्र शासनाने काय केलं की त्यांनी उपोषणाला बसल्यात, आता यांचं उपोषण कसं मोडावं म्हणून त्यांनी त्या महिलांना व जे आमचे उपोषण कार्यकर्ते होते त्यांना उचलून बळजबरीने उचलून त्यांचे उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी। आणि त्यांना मुळातच आपल्या या जिल्ह्यांना, बाकीच्या जिल्ह्यांना इथं दाखले द्यायचं नाहीत, त्यांना 5 जिल्ह्यांना त्या दाखले वाटायचं आहेत। आणि सगळं अनुदान आमचे आता जे महादेव कोळीचे दाखलेचे जे अनुदान मिळते ते 5 जिल्ह्यांना वाटलं जातं। हे सगळ्या महिलांना माहीत पाहिजे की ते 5 जिल्ह्यांना, बाकीच्या जिल्ह्यांना आमचं जनगणनेमध्ये कोळी समाज म्हणून गणना केली जातं, खरं आपलं तिथं अनुदान मिळत नाही, बाकीच्या दाखल्या मिळत नाहीत, खरं त्यांना सगळं लाभ मिळतं। त्या एक 4 खासदार आणि 25 आमदार त्यांनी पूर्ण आपल्या या समाजाला, म्हणजे इकडं ते समाज नाहीच असं म्हणतात, ते खरं त्यांनी जनगणनामध्ये आहे, त्यांच्या शासनाच्या जनगणनामध्ये आहे, खरं तिथं समाज नाही म्हणतात। त्याच्या निषेधात पहिला त्या 25 आमदार जे विरोध करतात कोळी समाजाला आणि 4 खासदार त्यांचा निषेध करतो मी जाहीर। तसेच महाराष्ट्र शासन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून परत आम्हाला या बाकीच्या जिल्ह्यांना दाखला द्यावं असं मी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करतो। परत ह्या झालेल्या घटनाचा मी निषेध व्यक्त करतो। जे लोकशाही पद्धतीने उपोषण करत होते आपले दाखले मिळण्यासाठी, कोळी असू दे, डोंगर कोळी, महादेव कोळी आणि ढोर कोळी समाजाचे जे बांधव होते त्यांना अलोकशाही पद्धतीने बळाचा वापर करून त्यांच्यावर लाठीचार्ज करून किंवा उचलून नेऊन त्यांनी बेकायदेशीरपणे ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल राजापूरवाडी ग्रामपंचायत, राजापूरवाडी कोळी समाज व सर्व समाज बांधव यांच्या सहयोगाने आम्ही या घटनेचा निषेध करतो। आणि हे निषेध करून शासनाने कोल्हापूर जिल्ह्यात असू दे किंवा बाकीच्या जिल्ह्यातसुद्धा जे कोळी बांधव आहेत त्यांना सर्व दाखले उपलब्ध करून द्यावे व सर्व फायदा त्या कोळी बांधवांना मिळावे यासाठी प्रयत्न करावा। आणि अशी घटना पुन्हा घडून याची काळजी महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। आणि या राजापूरवाडीमध्ये सर्व जे कोळी बांधव आहेत आज त्यांचा निषेध करण्यासाठी जमले आणि निषेध केला, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।